तर बातम्यांचं अर्धशतक पूर्ण झालंय। काही घडामोडी सविस्तर बघूयात। सोलापूरच्या तापमानामध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होतीये। शहराचा पारा हा 40 अंशांच्या पार गेलाय। सोलापूरच्या प्राणी संग्रहालयामधल्या प्राण्यांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी आता कूलर लावण्यात आले। महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये बिबट्या, माकड, मगर, हरिण असे वेगवेगळे प्राणी आहेत। त्यांची काळजी कशी घेतली जाते बघूया। सोलापूरच्या तापमानात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। जिथं माणसांना त्रास होतो तिथं त्याच पद्धतीनं प्राण्यांना देखील आपल्याला त्रास होताना पाहायला मिळतोय। मात्र सोलापूरच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांची खबरदारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीनं घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बिबट्या विशेषतः या प्राणी संग्रहालयामध्ये आहेत आणि या बिबट्यांची काळजी जी आहे ती अशा पद्धतीनं उन्हाळ्याच्या वेळेस पाणी जे आहे ते त्यांना असं मारलं जातं आहे। विशेषतः कूलर जे आहेत ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। हा जो मोठा बिबट्या आहे तो बलराम आहे, हा समोर दिसणारा राजू आहे आणि याच पद्धतीनं 2 मादी बिबट्या देखील या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांची काळजी जी आहे ती महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातर्फे घेतली जाते। खबरदारी जी आहे ती उन्हाचा फटका या बिबट्यांना बसू नये यासाठी कूलर असेल, पाण्याचा मारा करणं असेल, अशा पद्धतीनं या 4 बिबट्यांची काळजी घेतली जाते आणि इतर जे प्राणी आहेत माकड असेल, वानर असेल, या सगळ्यांची काळजी देखील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातर्फे घेण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्यांची काळजी जी आहे ती या ठिकाणी प्राणी संग्रहालय प्रशासनातर्फे घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन युक्तागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।